आज सुरेश बनकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातोय. सुरेश बनकर मुळामध्ये भाजपचेच होते. उबटा गटाने त्यांना त्यांच्याकडे घेण्याचा प्रयत्न केला, उमेदवारी दिली, परंतु त्यांनाही सुरेश बनकरांना कळून आलेले की तिथं काही खरं नाही, म्हणून ते मूळ पक्षात पुन्हा वापस गेले. हे जे काही विधानसभेच्या टायमाला जे काही पैसे घेऊन तिकीट वाटप करण्याचा जो काही प्रकार झाला होता त्यातीलच हा प्रकार. पश्चिममध्ये सुद्धा जे काही उमेदवार होते ते सुद्धा आता त्यांचं बॅनर लावत नाही, त्यांचे फोटो लावत नाही, तेही सुद्धा मला वाटतं इतर पक्षात जातील, म्हणून आता मराठवाड्यामध्ये अस्तित्व राहिलेलं नाही. रावसाहेब दानवे एका विशिष्ट विचारधारेच्या व्यक्तींना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देतात व इतर जे समाजाची लोक आहेत त्यांना मिळू नये अशी त्यांची व्यक्ती, त्यामुळे त्यांना विरोध होतोय. रावसाहेब दानवेने त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे, कशी आहे या संदर्भामध्ये मी सुद्धा सिल्लोडला जाणार आहे. म्हणून या सर्व बाबी ज्या नेहमी ठिकाणच्या धनी असतात त्या ठिकाणी आपण भेट दिल्यानंतर याबद्दलचा मी स्पष्टपणे खुलासा करतो. सिल्लोडमध्ये पाकिस्तान सारखी परिस्थिती आहे, आजही मी पुन्हा उल्लेख करतो असं रावसाहेब दानवे म्हणालेले आहे. मग या सगळ्या उल्लेखाचा परिणाम काय झाला आहे? त्यांनी ही सगळी गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या कानी टाकली पाहिजे. मुख्यमंत्री भाजपचे नेते आहेत आणि त्यांच्या कानी जर ही गोष्ट टाकली तर इथं जे काही पाकिस्तानहून आलेले असतील किंवा बांगलादेशी असेल त्याला काढायला सोपंच आहे. बघा, रावसाहेबांनी त्यांची ती टीका केलेली आहे, त्याला प्रत्येक गोष्टीला मी उत्तर देणार. हालचाली सुरू आहेत आणि तसाच काही एक प्रकार आता जालना आणि संभाजीनगरमध्ये घडलेला आहे. आजचीच घटना आहे. जालन्याची एक नर्स आहे, तिची हत्या करून तिला पुरण्यात आलं प्रेम प्रकरणातून, त्याचं प्रियकरण आहे. लव्ह जिहादचे प्रकार या मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात होत आहेत. करणारे आरोपी हे कोणत्या जाती धर्माचे सर्वांना माहिती आहे, म्हणून याचा कायदा कडक कायदा झाला पाहिजे आणि अशाला फासावर लटकवलं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आमची. बरं, एक महत्त्वाचं आहे ते तुमच्या पक्षाचे मालक आहेत असं संजय राऊत म्हणतो. आता आमच्या पक्षाचे मालक ठरवून हा कोण आहे? या दलालांनी आमच्या पक्षाबद्दल बोलू बी नाही. त्यांच्या पक्षाचा प्रमुख कोण आहे हे त्यांनाच माहीत नाही. त्यांना पक्षप्रमुख आहे ते माहीत नाही आहे, कोण नेता आहे ते माहीत नाही. कोणीही उठतं सकाळी बोंबलतं आणि त्यांचा पक्ष चालतो. हवेवर चालणारा हा तो त्यांचा राहिलेला पक्ष आहे. आता शरद पवारांच्या चरणी जे काय ते लीन व्हायचे तिथूनही त्यांना आता लाद बसलेली आहे. म्हणून आता त्यांचा शिरोल ओकचा प्रवेश बंद झाल्यामुळं ते त्यांची ही संभ्रम अवस्था आहे आणि ते आता प्रशासनमध्ये गेलेले आहेत. काही दिवसांना यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करणं हे गरजेचं होणार. हे बघा, भाजपने त्यांची काय भूमिका घेतली हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही. आमचं मत आहे आम्ही युती म्हणून ह्या सर्व निवडणुका लढवाव्यात. जर भाजपला जर असं वाटत असेल की कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी स्वतंत्र लढलं पाहिजे तर शिवसेनेची सुद्धा भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे. शिवसेनेसुद्धा स्वतंत्र लढेल आणि मग त्यांच्याप्रमाणे जर त्यांना जर निवडणुकीनंतर जर युती करायची असेल त्यालाही आमची सहमती आहे. कोट्यातही काही नगरसेवक येणार आहे अशा चर्चा आहे. काय नगरसेवक येत आहेत, पदाधिकारी येतात, आमदार येतात. आता खासदाराला जेवणाला जायला सुद्धा बंदी घातली. धनंजय मुंडे यांना भेटलेत आणि त्यावर जरांगे पाटलांनी जी ती आपली नाराजी व्यक्त केली. एकूणच संपूर्ण महाराष्ट्रात त्यावरून राजकारण तापलेलं आपल्याला दिसून येत आहे. कसं बघताय या भेटीकडे? सुरेश दसने धनंजय मुंडेची भेट घेतली. त्यांनी कारण सांगितलं की ते आजारी होते म्हणून गेलेत. आजारी असताना ते 4 तास त्यांना भेटलेत. त्याबद्दलचा स्पष्ट माहिती माझ्याकडे नाही आहे, परंतु माणुसकीच्या स्वभावानुसार जर ते भेटले असेल तर हरकत नाही. परंतु सुरेश देशमुखाचा खून कोणीही पचवू शकणार नाही. ज्यांनी खून केला आहे त्यांना फाशीची शिक्षाही दिल्या जाईल. सध्याच्या या सगळ्या राजकारणात त्यांनी भेट नाकारायला पाहिजे होती, भेट टाळायला पाहिजे होती असं वाटतं. आता हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्यांनी काय करावं काय नाही करावं ते सुरेश दस स्वतः ठरवतात. परंतु या हत्याकांडामध्ये जोही आरोपी असेल त्याला कडक शिक्षा दिल्या जाईल हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगितल्यानंतर आरोपी सुटणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ. बरं, तुम्ही आता म्हटले मग केलाय आणि 2.5 वर्षानंतर आपण येऊ, हे नेमकं काय समजलं नाही आम्हाला. आता जे समजलं नाही त्यालाच राजकारण म्हणतात. आम्ही जे केलंय ज्या जिसको समजना था वो समज गया. म्हणजे हे नेमकं तुम्हाला खूप लांब टोला मारायचा होता असं म्हणायचं का? लांब टोला नाही, मला सिक्सर मारायचा होता. तो सिक्सर मला वाटतं गेला.